नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रेमंड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेमंड लिमिटेड इंक्स जॉईंट व्हेंचर टू डेव्हलप ₹5,000 करोड हाऊसिंग प्रोजेक्ट इन मुंबई. तर मित्रांनो, रेमंड लिमिटेडने जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट साईन केला आहे. आणि मित्रांनो, रेमंड लिमिटेडने कोणासोबत जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट साईन केला आहे त्याचे नाव रेमंड लिमिटेडने डिस्क्लोज केले नाही. आणि मित्रांनो, हा जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट रेमंड लिमिटेडने कशासाठी साईन केला आहे? मुंबईमध्ये 5,000 कोटी रुपयांचा हाऊसिंग प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, स्टेर्लिंग अँड विल्सन विन्स मेजर डोमेस्टिक प्रोजेक्ट्स वर्थ ₹1,470 करोड. तर मित्रांनो, स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडला डोमेस्टिक प्रोजेक्ट्स मिळाले आहे आणि याची व्हॅल्यू आहे 1,470 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड गेन्स ॲज टोटल सेल्स रायजेस 6% इयर ऑन इयर बेसिस इन मार्च 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेडने आपला मार्च 2024 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेडचा टोटल कमर्शियल व्हेकलची सेल्स मार्च 2024मध्ये होती 22,736 युनिट्स. आणि मित्रांनो, आता याची टोटल कमर्शियल व्हेकलची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 5.82%ने इन्क्रीज होऊन मार्च 2025मध्ये आहे 24,060 युनिट्स. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड टू बिगिन इन्व्हेस्टमेंट इन 750 मेगावॅट पंप हायड्रो स्टोरेज प्रोजेक्ट इन गुजरात. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NHPC लिमिटेडने गुजरातमधील 750 मेगावॅट क्षमतेच्या कुप्पा पंप स्टोरेज प्रोजेक्टमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या ऐवजी फायनान्शियल इयर 2026मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करेल आणि प्रोजेक्ट्सचे काम लवकरच सुरू होईल. आणि मित्रांनो, मार्च 2024मध्ये GPCL म्हणजे गुजरात पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत झालेल्या ॲग्रीमेंटच्या हिशोबाने या प्रोजेक्ट्समध्ये अंदाजे 4,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट इन्व्हॉल्व आहे. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुंडई सेल्स अप 3% इन मार्च ॲट 67,320 युनिट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने आपल्या मार्च 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडची मार्च 2024मध्ये टोटल सेल्स होती 65,601 युनिट्सची, जी इयर ऑन इयर बेसिसवर 3%ने इन्क्रीज होऊन मार्च 2025मध्ये आहे 67,320 युनिट्सची. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड.
तर मित्रांनो, टाटा कन्झ्युमर रिसीव इन्कम टॅक्स ऑर्डर फॉर ₹262 करोड फॉर फायनान्शियल इयर 2022. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेडला 262 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स ऑर्डर रिसीव झाला आहे फायनान्शियल इयर 2022साठी आणि याच्या अगेन्स्ट टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड ॲक्शनसुद्धा घेणार आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड Q4 सेल्स डिक्लाइन बाय 5%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्सने आपल्या सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये टोटल सेल्स केली होती 2,65,090 युनिट्सची आणि टाटा मोटर्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये टोटल सेल्स केली आहे 2,52,642 युनिट्स. आणि मित्रांनो, यानुसार टाटा मोटर्स लिमिटेडच्या टोटल सेल्समध्ये आपल्याला Q4मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 5%चा डिक्लाइन पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स जायंट्स लाईक डिक्सॉन टेक्नॉलॉजी मायक्रोमॅक्स प्लान ₹1,000 करोड इन्व्हेस्टमेंट पार्टनर हंट ऑन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लीडिंग इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर कंपन्या जसे की डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड, मायक्रोमॅक्स आणि ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स यांचा न्यू 22,919 करोड इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमसाठी प्रत्येकी 1,000 कोटी रुपयांचा इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लान आहे. आणि मित्रांनो, याचे उद्देश हाय व्हॅल्यू कंपोनंट्स आणि सब असेंब्लिंगचे इंडियामध्ये प्रोडक्शन इन्क्रीज करणे आहे, ज्यामुळे भारतामध्ये व्हॅल्यू ॲडिशन आणि त्याचसोबत जॉबसुद्धा क्रिएट होईल. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.